सरकारी रास्तभाव दुकानदारांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मागील 50 वर्षांपासून ते गरिबांना अन्नधान्य वाटप करण्याचे काम करतात। परंतु आजपर्यंत या रास्तभाव दुकानदारांना त्याचा मोबदला म्हणून फक्त कमिशन दिले जाते। परंतु जे कर्मचारी सरकारच्या विविध विभागात काम करतात त्यांना सरकार पगार देतो, टीए भत्ता देतो। परंतु आज या राशन दुकानदारांची परिस्थिती तड्यात मड्यात अशा प्रकारे झालेली आहे। या रास्तभाव दुकानदारांच्या बाबतीत कोणत्याही सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाहीत। आज राशन दुकानदारांची 50 वर्षापूर्वीची परिस्थिती जी होती ती आजसुद्धा आहे। ग्रामस्तरापासून प्रत्येक कर्मचाऱ्यांचे सरकारने पगार मानधन वाढविण्यात आले, परंतु ग्रामीण भागातील रास्तभाव एकमेव असा दुकानदार आहे की त्या दुकानदारांच्या बाबतीत केंद्र शासन असो की राज्य शासन असो त्या बाबतीत कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाहीत। त्यामुळे शासनाप्रती दुकानदारांच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे। हे रास्तभाव दुकानदार सरकारचे काम करतात, परंतु यांना कमिशन दिले जाते आणि जो सरकारी काम करतो त्यांना शासन पगार मानधन देतो। मग सरकारी रास्तभाव दुकान खाजगी आहेत की काय, त्यांना कमिशन दिले जाते। त्यांना सुद्धा शासनाने कमीत कमी महागाई लक्षात घेता 20,000 रुपये मानधन द्यायला पाहिजे। या रास्तभाव दुकानदारांकडे 70% केरोसिनच्या लायसन्ससुद्धा आहेत, परंतु केरोसिन देणे शासनाने बंद केल्यामुळे या राशन दुकानदारांच्या उत्पन्नात घट झालेली आहे आणि आजही या ऑनलाईन काम असले तरी राशन दुकानदारांच्या बाबतीत चोर म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते। शहरी भागात 30% दुकान असून 70% रास्तभाव दुकान ग्रामीण भागात आहेत। ग्रामीण भागातील रास्तभाव दुकान लहान असल्यामुळे त्यांची जवळपास 3 ते 5,000 रुपये कमिशन निघते। त्या कमिशनच्या भरोश्यावर महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नाही। जे आमदार खासदार जनतेच्या भरोश्यावर निवडून येतात ते आपल्याकरिता शासनाच्या सर्व सोयी सुविधांचा लाभ करून घेत आहेत, परंतु जो रास्तभाव दुकानदार मागील 50 वर्षांपासून सर्वसामान्य जनतेला सेवा देतो त्या दुकानदारांच्या बाबतीत शासनाने ठोस पाऊल उचललेले नाहीत। त्या पैशातूनच त्यांना घरभाडे, विजेचे बिल, मदतनीस, हमाली खर्च, कट्ट्यात येणारी तूट भरपाई करावी लागते। अशा परिस्थितीत राशन दुकानदारांनी आत्महत्या करावी की काय असा प्रश्न निर्माण होतो। त्याचप्रमाणे ज्या रास्तभाव दुकानदारांची दुकाने मोठी आहेत त्यांना 10 ते 15,000 रुपये कमिशन निघते, परंतु 70% राशन दुकानदार असे आहेत की त्यांना 3 ते 5,000 एवढ्याच कमिशनवर समाधान लागतो। केंद्रातील मोदी सरकारने 5 वर्षांकरिता मोफत अन्नधान्य देण्याची सुविधा उपलब्ध केली, परंतु त्याचा मोबदला म्हणून सरकारने या रास्तभाव दुकानदारांना मानधन देण्याची तरतूद केलेली नाही। त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात जे लोकसभेतील खासदार आणि महाराष्ट्र विधानसभेतील जे आमदार आहेत त्यांनी हा प्रश्न तारांकित उपस्थित करून रास्तभाव दुकानदारांना न्याय देण्यात यावा अशी मागणी सरकारी स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे।